नमस्कार. तर आज आपण एका महत्वाच्या मुद्द्यावर बोलत आहे. खान सरांच्या कोचिंगवर झालेल्या हल्ल्याची बातमी आपण सर्वांनी ऐकली. पण आज मी हल्ल्याबद्दल नाही, तर त्यामागील एका महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहे. एका घटनेवरून संपूर्ण व्यक्तिमत्वाचा न्याय करता येत नाही. एखाद्या व्यक्तीचे कार्य, योगदान आणि समाजावरचा प्रभाव याचाही त्यामागे विचार केला पाहिजे. आज लाखो विद्यार्थी खान सरांकडून प्रेरणा घेत आहे. मतभेद असू शकतात, पण शिकण्यासाठी केलेल्या योगदानाची दखल घेणेही तितकेच महत्वाचे असते. ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आनंद दिघे साहेबांबद्दल अनेक बहिणींमध्ये आदराची भावना आहे, त्याचप्रमाणे खान सरांना सुद्धा अनेक विद्यार्थिनी भाऊ मानतात आणि दरवर्षी त्यांना राखी बांधतात. यावरून शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील विश्वासाचे नाते काय आहे ते दिसून येते. परंतु एक शिक्षक जेव्हा हजारो विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतो, तेव्हा त्याला फक्त प्रेमच मिळत नाही, तर टीका, विरोध आणि आव्हानेही त्यांना स्वीकारावी लागतात. इतिहास पाहिला तर अनेक यशस्वी व्यक्तींना विरोधाचा सामना करावा लागला आहे, पण त्यांनी हिंसेला हिंसेने उत्तर न देता आपल्या कामाने उत्तर दिले आहे. खान सर यांना लहानपणापासून देशसेवा करण्याची खूप आवड होती, असे अनेक अहवालानुसार माहिती पडते. त्यांना आर्मीमध्ये जाण्याचे स्वप्न होते, परंतु त्यांचे ते स्वप्न पूर्ण झाले नाही. मात्र काही कारणामुळे त्यांचे ते स्वप्न पूर्ण झाले नाही, परंतु आज ते हजारो नाही तर लाखो विद्यार्थ्यांना आपले मार्गदर्शन करत असतात. खान सर यांनी गरिबांसाठी, गरजूंसाठी हॉस्पिटलची सुद्धा स्थापना पटनामध्ये सुरू केली आहे, ज्यामध्ये खूप कमी पैशामध्ये जे व्यक्ती आहेत त्यांचा तिथे इलाज होऊ शकतो. तर एवढेच बोलतो आणि इथेच थांबतो. फक्त बोलताना एवढं बोलेल की मीडियाच्या सगळ्याच बातम्या या खऱ्या असतात किंवा युट्यूब वरून चालणाऱ्या सगळ्याच बातम्या खऱ्या असतात, यावर कोणीही पूर्णपणे विश्वास ठेवू नये. जोपर्यंत पूर्ण परिस्थिती माहीत होत नाही, तोपर्यंत कोणीही फालतू ज्या काही गोष्टी चुकीच्या व्हायरल होत आहे त्यावर विश्वास ठेवू नका. धन्यवाद.